चॅनलमध्ये आणि कोकण कन्या सुचिताच्या ब्लॉगमध्ये मी आलेले आहे सुरतमध्ये तुम्ही माझा एक ब्लॉग बघितला असेलच. सो आज मी सुरतमधलं ग्लोबल टेक्सटाईल मार्केट एक्सप्लोर करणार आहे, कारण सुरत सिटी आणि गुजरात सिटी हे टेक्सटाईलसाठी फेमस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. इथे आपण रिटेल सहित होलसेल सहित सगळे बिझनेस करण्यासाठी इथून तुम्ही कपडे घेऊन जाऊ शकता. सो मी ग्लोबल टेक्सटाईल मार्केटचं नाव खूप ऐकलं होतं. म्हटलं चला आपण हे एक्सप्लोर करूया, जेणेकरून तुम्हालाही कळेल. सो चला मी आज जाते ग्लोबल टेक्सटाईल मार्केटला. तुम्ही हे जे मार्केट आहे ना, सेम मॉलसारखं आहे. मॉलमध्ये जे शॉप्स असतात ना, त्याच्यात काही या टेक्सटाईल मार्केटमध्ये शॉप आहेत. वेगळ्या प्रकारचे फॅशन शॉप्स आहेत, म्हणजे कपडे, साड्या, किड्स वेअर, मॅन्स वेअर, सर्व काही. क्वालिटी एकदम आहे, पण हे दुकान होलसेलचं आहे. बघू शकता तुम्ही, त्यांनी लिहिले आहे फक्त होलसेल, पण क्वालिटी उत्तम आहे. स्पेशल राजस्थानी वर्क एकदम केलं. इकडे वेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस आहेत, स्पेशली नवरात्रीसाठी. एक नंबर आहे का ब्लाउज बघा तुम्ही. सारिका क्रिएशनमध्ये साड्या आहेत. हे आहे फुल डिझाईनिंगचा गाऊन टाईपमध्ये आहे. पूर्ण आहे ना टेक्सटाईल्स मार्केट आहे, म्हणजे मॉलसारखं दिसतंय, पण हे ग्लोबल टेक्सटाईल मार्केटमध्ये फक्त साड्या. आत्तापर्यंत मी साड्यांचे शॉप बघितले, डिझायनर लेहंगे बघितले, ड्रेसेस बघितले, त्यानंतर कुर्तीज बघितल्या. म्हणजे ज्या लेडीज फॅशन आहे आणि जेंट्स फॅशन हे सगळं इथे अवेलेबल आहे. आणि स्पेशल तुम्हाला बिझनेस करायचं आहे ना, तर मुंबईकर खास करून तुम्ही माझा ब्लॉग बघता, महाराष्ट्रात लोक माझा ब्लॉग बघता, तर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही नक्की टेक्सटाईल मार्केटला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला इथून रिटेलमध्ये होलसेलमध्ये सगळ्या वस्तू घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि बिझनेस करू शकता. वुमन एम्पॉवरमेंट दिसली पाहिजे आणि ती दाखवा. मी पण एक दिवशी बिझनेस करणार आहे, कपड्यांचा नाही. पण इकडे हे टेक्सटाईल मार्केट बघितल्यापासून आहे ना, मला तर इच्छा अशी होते की ना साड्यांचाच बिझनेस करावा, कारण का इकडे खूप कमी किमतीमध्ये साड्या मिळतात. बाई माझी आयडिया ऐकाल आणि नंतर म्हणाल अरे सुरतवरून साड्या आणते आणि तिकडे जाऊन मोठ्या किमतीमध्ये विकते. मेहनत असते, मेहनत. आणि दिसतं तसं नसतं बरं का. काही लोक आपल्याला सांगतात ना फक्त 45 रुपयामध्ये साडी, ब्रँडिंग असते, रेंट असतं. हां, आणि अजून एक गोष्ट, एक तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगते. सगळी म्हणतात ना 45 रुपयामध्ये साडी. मी पण एक अजमेराचा व्हिडिओ केला होता. हां, मी
पण एक अजमेराचा व्हिडिओ केला होता. सो आपल्याला जसं दिसतं ना की 45-100 त्याप्रमाणे क्वालिटी असते. 45 रुपयाची साडी असते पण क्वालिटी पण तशीच लो असते. सो जसजशा आपण हाय रेंजच्या साड्या घेतो तसं आपल्या क्वालिटी पण मॅटर करते. आणि हा बिझनेस करताना तुम्हाला माहिती आहे त्याचं रेंट असतं, ब्रँडिंग असते, सोशल मीडिया प्रमोशन असतं, सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे जेवढं आपल्याला असं वाटतं ना की कमीमध्ये साड्या आणतात तिकडे जाऊन मोठ्या किमतीमध्ये विकतात तसं काही नसतं. मेहनत आणि त्यासाठी लागणारा पैसा खूप जास्त असतो. सो मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स टेक्स्टाईल मार्केटचे सगळे सांगितले आहेत. आणि खूप भारी टेक्स्टाईल मार्केट, व्हरायटीज ऑफ साड्या वगैरे इतका भारी वर्क केले आपण बघू शकतो. तुम्ही खूप छान वर्क केलेल्या साड्या. सो सुरतमध्ये आलात तर तुम्ही टेक्स्टाईल मार्केटला नक्की व्हिजिट करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय सुरत.